विलचा वापर फ्युचर टेन्समध्ये होतो हे तर प्रत्येकालाच माहिती आहे, पण फ्लुएंट इंग्रजी बोलणारे याच्या निगेटिव्हचा वापर प्रेझेंटमध्ये सुद्धा करतात आणि हा इतका भारी यूज आहे का तुम्हाला सुद्धा अशी वाक्य स्वतःहून बोलावीशी वाटतील. आता हे वाक्य नीट ऐका. मी खूप प्रयत्न केला, मी खूप ताकद लावली, पण दरवाजा उघडायलाच तयार नाहीये. लक्षात घ्या, मला असं नाही म्हणायचंय का दरवाजा उघडत नाहीये, मला असं म्हणायचंय की दरवाजा उघडायलाच तयार नाहीये. अजून एक वाक्य बघू. मी त्याला एवढं समजवलं पण तो ऐकायलाच तयार नाहीये. मला असं नाही बोलायचंय का तो ऐकत नाही, मला असं बोलायचंय का तो ऐकायलाच तयार नाहीये. तर असे वाक्य जिथे क्रिया होतच नसते अशा वाक्यांचं इंग्रजी करण्यासाठी आपण वोंट वापरतो. एक्झाम्पल, दरवाजा उघडायलाच तयार नाहीये, द डोअर वोंट ओपन. तो ऐकायलाच तयार नाहीये, ही वोंट लिसन. मी इतका हॉर्न वाजवला पण ते कुत्रं हलायलाच तयार नाहीये, दॅट डॉग वोंट मूव्ह. मी खूप प्रयत्न केला पण ती माझ्याशी बोलायलाच तयार नाहीये, आय ट्राईड अ लॉट बट शी वोंट टॉक टू मी. अशा प्रकारचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती लगेच देत आहे. या गोष्टी प्रत्येकाला माहिती नसतात, सो हा व्हिडिओ बाकी लोकांसोबत शेअर करा आणि इंग्रजी शिकायचे असेल तर या चॅनलला व्हिजिट करा. तुमचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.